आपल्याकडे किती गमतीदार म्हणी आहेत बघा ना, एकादशी दुप्पट खाशी, आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे थोडक्यात काय, उपवासाचा दिवस असू देत किंवा एखादं व्रत असू देत, त्याही दिवशी साग्र संगीत जेवण केलंच पाहिजे, मग ते अगदी उपवासाचं का असेना. म्हणूनच उपवासाचे वेगवेगळे पदार्थ हल्ली आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रयोगही होत असतात. आता पाहूयात उपवासाची अशीच एक खास रेसिपी. नमस्कार, माझं नाव आहे शेफ विजेंद्र पावसकर आणि तुम्ही आहात IBS मुंबई एअरपोर्टमध्ये. आजची जी ही थीम आहे ती उपवासाच्या पदार्थाची थीम आहे. जसं आता तुम्ही बघताय श्रावण महिना सुरू झालेला आहे, जस्ट सुरू झालेला आहे आणि त्यावेळी आपल्याला उपवासाचे पदार्थ लागतात. आणि आपल्याला ज्यावेळी पण उपवासाचे पदार्थ आपल्या डोक्यात येतात, आपण नेहमी बघतो साबुदाणा खिचडी किंवा एखाद दुसरे उकडलेले बटाटे किंवा शेंगदाणे, यातच आपण आपलं मानून घेतो. बट त्याच सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक चविष्ट पदार्थ पण तयार करू शकता. आणि आज जो मी तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे तो पण सेम पदार्थ आहे, जे घरात आपल्या साहित्य उपलब्ध आहे त्यातनं बनवलेला पदार्थ आहे. तर आज जी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी नाव दिलेलं आहे आणि ही क्रिएट केलेली रेसिपी मी क्रिएट केलेली आहे. त्याचं नाव आहे उपवासाची शेवपुरी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला हे साबुदाण्याचे पापड जे रेडीली उपलब्ध असतात किराणा मालकडे, उकडलेला बटाटा, खजूरची चटणी, ही तिखट चटणी फक्त कोथिंबीर आणि ओल्या मिरचींपासून बनवलेली, गोड दही, थोडी कापलेली हिरवी मिरची, कापलेली कोथिंबीर, शेवपुरीच्या जागी शेवच्या जागी मी किसलेल्या बटाट्याचा चिवडा वापरलेला आहे, थोडं उपवासाचं मीठ जे आपण सैंधव मीठ म्हणून पण वापरतो, नॉर्मली उपवासात आपण हेच मीठ वापरतो, आणि चॉप टोमॅटोच्या जागी मी हे डाळिंबे वापरणार आहे फक्त गार्निश करण्यासाठी वरतून. फारच सोपी कृती आहे, 5 मिनिटात बनणारी. तुम्हाला जसे आपण शेवपुरीची पापडी जी असते ती जशी तोडून घेतो तशी तोडून घ्यायची आहे. जसं आपण बटाटा टाकतो त्याच्यात, काही वेगळं नाही करायचं. जशी आपण शेवपुरी घरी बनवतो सेम प्रकारे तुम्हाला इकडे पण बनवायची. थोडंसं सैंधव मीठ चवीनुसार, थोडीशी गोड चटणी, ही घरगुती बनवलेली चटणी आहे, तुम्ही पण घरी बनवू शकता. थोडी तिखट चटणी प्रत्येकाच्या आवडीनुसार, किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे, थोडं गोड दही त्याच्यावर. कमीत कमी टाईममध्ये बनवून उत्तमरित्या बनणारी चटणी आहे ही. जसं आपण शेवपुरीवर शेवने टॉपिंग करतो तसं आपल्याला याच्यावर करायचं आहे. जर कोणाला लिंबू चालत असेल उपवासात तर ते वापरू शकतात. शेवटला डाळिंबाचे दाणे. अत्यंत पटकन बनणारी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. तर अशी तुमची उपवासाची शेवपुरी रेडी आहे. घरातले मोठे ॲज वेल ॲज लहान मुलंही खाऊ शकतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल लहान मुलं उपवास करताना जर काही खात नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यांच्यासाठी, हॅविंग दिस उपवासाची शेवपुरी.